सांगली जिल्ह्यामधील मंकाळ तालुक्यामध्ये असलेलं गाव ढालगाव चलंगी आढळतात आणि ह्याच भगवान कल्लेश्वरांसाठी ह्याच बारवईमधून म्हणजे जी बारव आहे ह्या बारवईमधून भगवान कल्लेश्वरांना पाणी आंघोळीसाठी दिलं जातं. आता हे कल्लेश्वराचं मंदिर ह्याच्या समोर आहे बघा आणि आपण पाहू शकता ही ऐतिहासिक बारव. माझं नाव संजय भाऊ पाटील. हा हे मुख्य ऐतिहासिक असं गाव आहे आणि परंपरेनुसार या गावामध्ये 12 ज्योतिर्लिंगाची स्थान आहे आणि या 12 ज्योतिर्लिंगाच्या स्थानासाठी तिथला अभिषेक करण्यासाठी येथील पाण्याचा वापर होत होता पूर्वीच्या काळी. आणि म्हणून बारव हे नाव या विहिरीसाठी, बांधीव आणि घडीव अशा हेमाडपंथी विहिरीसाठी असं नाव दिलेलं आहे. या गावामध्ये 2 असे हेमाडपंथी मंदिर, एक महादेवाचं आणि एक कल्लेश्वर मंदिर, ही 2 हेमाडपंथी मंदिर आहेत. तिसरी बारव विहीर आहे आणि याचा बरेच वर्षे झाले तिची दुरुस्ती नव्हती किंवा याचे नाविन्यपूर्ण असं या विहिरीची उपजीविका करण्यासाठी ही केलेलं नव्हतं. त्या ठिकाणी सगळीकडे वेढलेलं होतं आणि यामध्ये घाण कचरा टाकून ही विहिरीची एकदम दयनीय अशी अवस्था झाली. त्यामध्ये आमच्या ग्रामपंचायतनं सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व सदस्य असतील, त्या सर्वांनी विचार केला की एक ऐतिहासिक बारव अशी मोठ्या प्रमाणातली विहीर आणि या लोकांच्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श म्हणून ठरणार आहे. त्याचे कुठेतरी आपण पुनर्वसन केलं पाहिजे, त्याचे कुठेतरी पुनर्जीवन आपण उभा केलं पाहिजे आणि हे येणाऱ्या पिढीच्या समोर आपण दाखवण्याच्या दृष्टीनं ठराव केले आणि त्याच्यासाठी एस्टिमेट तयार करून या विहिरीचं पुनर्जीवन करण्याच्या दृष्टीनं त्यातील असणाऱ्या सगळा गाळ कचरा जी काही ही होते ते सगळं काढून, दुर्गंधी काढून आपल्याला या विहिरीमध्ये जिवंत असं पाणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि हे पाणी त्या देवाच्या कार्यासाठी जात होतं. तितकी मोठी घडीव चारी बाजून असणाऱ्या पायऱ्या, तिथं एक मध्यंतरीच्या काळामध्ये 200 वर्षापूर्वी इथे एक बांधलेलं माचळ, त्या पाण्याचा उपसा व्हावा आणि शेतीला त्याच्या पाण्याचा उपयोग व्हावा या दृष्टीने माचळ सुद्धा या ठिकाणी बांधलेला आज आपल्याला हयात बघायला मिळतो. खरोखर येणाऱ्या पिढीला याचं एक मोठं मार्गदर्शन मिळेल, या ऐतिहासिक गावाला एक परंपरा मिळेल. सरपंच संजय गागरे असतील, तत्कालीन उपसरपंच शैलजा झुरे असतील, त्यांचे सर्व, आणि ग्रामपंचायत विजय गागरे असतील, यामध्ये आम्ही स्वतः असो किंवा आमचे असणारे देसाई, अरुण देसाई असतील, बबलू फुटाळे असतील, या सर्व मंडळींनी विचार करून असणाऱ्या याच्यात सुनील गागरे आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील, सुरेश गागरे आमचे गागरे या ठिकाणी हे असतील, योगेश वाघमारे आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील, विजय गागरे पाटील या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य असतील, हे सर्वच आमच्या सर्व सदस्यांनी विचार करून त्या विहिरीचं पुनर्जीवन केलं आणि आज ते लोकांना मुक्तपणे बघायला मिळत आहे. त्यानंतर सुद्धा या ठिकाणी शिवशोभीकरण करण्याचा मानस ग्रामपंचायतनं, सरपंचानं, उपसरपंचांनी ठरवलेला आहे आणि टप्प्याटप्प्यानं जसा आमच्याकडे निधी उपलब्ध असेल त्या पद्धतीने याचं एक चांगलं लौकिक असं स्वच्छ डालगाव, सुंदर डालगाव असा परिसर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचं चांगल्या पद्धतीचं या गावाला शोभेल अशा पद्धतीचं कार्य होईल. बाहेरगावावरून पण या ठिकाणी पर्यटक येतो. हो, बाहेरून खेड्यालगत असलेलं हे गाव आहे आणि सोळ्या गड्याची बाजारपेठ आहे. त्या ठिकाणी लोकांना येण्यासाठी दळणवळणाच्या सुद्धा रेल्वे असेल, हॉस्पिटल असतील, ह्या सर्व सुखसोयी या ठिकाणी आहेत. त्यामुळे या ठिकाणचा मुख्य बाजारपेठ सुद्धा या गावची आहे, बाजार सुद्धा या गावाचा भरतो आणि हे परंपरेनं चालत आलेले हे गाव आहे. एक ऐतिहासिक असं ढालगाव हे नाव त्यासाठी दिलेलं आहे, ज्याने ढाल होऊन पुढे आपल्याला या गावानं हे केलेलं आहे, विजय मिळवलेले आहेत. अशा पद्धतीची या गावाचा लोकजन कार्यरत आहेत. सगळी मंडळी ग्रामपंचायतची चांगल्या पद्धतीचं आहेत आणि विचारविनिमय करून या विकसित गावाला आपण विकास करायचा आहे अशा पद्धतीचा मनोदय सगळ्यांचा या ठिकाणी आहे. उपसरपंच म्हणून अलका अशोक दोपटे यांनी या ठिकाणी मोठं त्यांचं योगदान आहे. त्याबरोबर आमच्या अण्णासाहेब हत्तीकर आणि आमच्या गोदे मॅडम, सुनील गागरे आमचे असणारे या ठिकाणी माने म्हणून ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी आहेत, माणिक देसाई आहे, त्यांच्याबरोबर असणारे आमचे सर्व
नागेश शेट्टी असतील, युवराज आमच्या ग्रामपंचायत सदस्य युवराज घागरे असतील, या सर्व मंडळींनी या ठिकाणी झोकून देऊन काम केलेलं आहे. आणि त्याचा एक परिणाम म्हणून आज आपणाला या वास्तूचं पुनर्भरण झालेलं दिसतंय. आणि म्हणून आपण त्या सर्वांचं, गावातील लोकांनी केलेल्या सहकार्याचं, गावातील सर्व मंडळींचं आपण ग्रामपंचायतच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार मानून ही आजची दिलेली ही माहिती सत्य आणि उचित बरोबर आहे याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही.